नीट पेपरफुटी प्रकरणातील सर्वात मोठी बातमी। या प्रकरणातील मोठे गावकरला 9 दिवसाची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे। तर सीबीआय पथकाकडून लातूरमधून चौकशी आता सुरू झाली आहे। पुण्यात नीटचे विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर सापडले आहेत। या क्षणाच्या 3 मोठ्या बातम्या बघतोय। आपल्या 12वीतल्या मुलाला मदत म्हणून मोठे गावकरने केलेल्या प्रकरणाचा अक्षरशः आता खुलासा झालाय। तर दुसरी मोठी बातमी, सीबीआय पथकाकडून लातूरमध्ये चौकशी सुरू झाली आहे। त्या तिसरी याच संदर्भातली मोठी बातमी, पुण्यात नीटचे विद्यार्थी सीबीआयच्या रडारवर सापडले आहेत। मोठे गावकरला 9 दिवसाची सीबीआय कोठडी देण्यात आलेली आहे। मोठे गावकरचा मुलगा 12वीत होता आणि त्याच्यासाठी हे पेपर लीक झाले का, याबाबतही आता तपास सुरू आहे। प्रचंड दबदबा, नावलौकिक असलेले लातूरचे प्रख्यात नीट क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयनं अटक केली आहे। 11 तासाच्या चौकशीनंतर सीबीआयनं शिवराज मोटेगावकरला अटक केली आहे। शिवराज मोटेगावकर हा आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक आहे। लातूर आणि पुण्यातल्या चौकशीनंतर मोटेगावकरला सीबीआयनं अटक केली आहे। क्लास चालकाला ताब्यात घेतल्यानं शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मोटेगावकरच्या अटकेचं वृत्त धडकताच त्याच्या ट्यूशन परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी मिळाली आहे। पेपरफुटीच्या चौकशीतून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। नीट पेपरफुटीनंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे। मात्र याच प्रकरणात समोर येत असलेलं महाराष्ट्र कनेक्शन धक्कादायक आहे। लातूरमधील प्रसिद्ध आरसीसी क्लासचे संचालक आता सीबीआयच्या जाळ्यात सापडले आहेत। शिवराज मोटेगावकरला सीबीआय कडून अटक करण्यात आली आहे। मोटेगावकर का अडचणीत आलाय त्याच्या कारणांवर नजर, कारण मोटेगावकरच्या फोनमध्ये नीटचा फुटलेला पेपर सापडला। मोठी बातमी, मोटेगावकरने विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला हा नीटचा पेपर दिला होता। परीक्षेच्या 10 दिवस आधीच मोटेगावकरकडे नीटचा पेपर आला होता। एनटीएशी निगडीत प्राध्यापकांशी मोटेगावकरचे संबंध असल्याची माहिती। अटकेत असलेल्या पीबी कुलकर्णी सोबत मोटेगावकरचे घनिष्ठ संबंध होते। मोटेगावकरने परीक्षेपूर्वीच नीटचा पेपर मिळवून उत्तरासह मुलापर्यंत पोहोचवले। सीबीआयच्या तपासात आलेली धक्कादायक माहिती। सीबीआय कडून मोबाईलमधील डेटा, चॅट्स, कॉल रेकॉर्डचा शोध आता सुरू झालाय। याच संदर्भातली एक मोठी बातमी येते आहे। शिवराज मोटेगावकरने आपल्या मुलासाठी पेपर फोडला का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय। शिवराज मोटेगावकरचा मुलगा हा 12वीला असल्याची माहिती मिळते। शिवराज मोटेगावकरनं पेपर केमिस्ट्री प्राध्यापक कुलकर्णीकडून घेतला। मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये सीबीआयला या संदर्भातले पुरावे सापडले। कोचिंग क्लास चालवत असला तरी मोटेगावकरने मुलासाठी प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी आग्रह धरला होता आणि यातूनच हे सगळं पेपरफुटीचं कांड आता समोर आले। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय शिवराज मोटेगावकर मागील काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात नीट परीक्षेच्या क्लाससाठी गाजलेलं एक मोठं नाव, पण आता हेच नाव महाराष्ट्र कनेक्शन मध्ये सूत्रधार म्हणून समोर येत आहे। सीबीआयने ताब्यात घेतलंय, भक्कम पुरावे मिळवले आहेत, आज कोर्टात हजर केले, काय अपडेट? तर मोटेगावकरने या वर्षी पेपर फोडला अशी माहिती समोर येते आहे। मात्र त्याने फक्त याच वर्षी फोडला का, याच्या अगोदर देखील त्याचे काही कनेक्शन होते का? कारण जेव्हा या अगोदर पेपर फुटला त्यावेळेस तर त्याच्या वतीनं काही आंदोलन देखील झाली होती असं सांगितलं जात आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने पेपर फोडल्यानंतर सरांनी दिलेले सगळेच प्रश्न बरोबर येतात असं जे सांगितलं जात आहे ते कुठेतरी धक्कादायक आहे। आणि सर हे याच वर्षी केलं सरांनी आणि ते उघडकीस आलं, हा मुद्दा आहे का या वर्षी या अगोदर देखील अशाच पद्धतीने काही पेपर फोडून काही विद्यार्थ्यांकडनं पैसे उकळून आणि बोगस डॉक्टर या माध्यमातून भारतामध्ये निर्माण करण्याचं काम मोटेगावकर असो किंवा कुलकर्णी असो यासारख्या लोकांनी केलेलं आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि जे विद्यार्थ्यांपर्यंत अशा पद्धतीने प्रश्न गेले होते ते प्रश्न नक्की देणारे विद्यार्थी कोण होते, यासाठी पैसे पुरवणारे पालक होते का, आणि त्यांना अशा पद्धतीने आम्ही दाखवल्यानंतर त्या विद्यार्थ्यांवरती काय कारवाई होणार आहे? कारण या सगळ्या याच्यामध्ये कोणीतरी आमिष दाखवणारा असतं, त्यामुळेच विद्यार्थी तिथपर्यंत बळी पडतात। तर हा जो कॉपी पॅटर्न आहे हा वेगवेगळा कॉपी पॅटर्न आहे। आणि ज्या पद्धतीने लातूर पॅटर्न होता शिक्षणाचा, लातूर आता कॉपी पॅटर्न झालेला आहे, भ्रष्टाचाराचा पॅटर्न झालेला आहे। या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची माया कमवणं आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीने पेपर विकत घेणं
आणि पेपर फक्त याच वर्षी विकत घेण्यात आलेत का? इथून मागे देखील अशाच पद्धतीचे दावे मोठेगावकर सर करत होते. त्यामुळे मोठेगावकरने या अगोदर देखील काही पेपर फोडले आहेत का? हा पेपर कशा पद्धतीने त्याने मिळवला आणि याचे धागेदोरे कुठपर्यंत होते, त्याने कुठे कुठे पेपर दिलेले आहेत? फक्त महाराष्ट्रामध्ये कुलकर्णी सरांसोबत त्याचे कॉन्टॅक्ट होते की याच्या पलीकडे जाऊन त्याचे कॉन्टॅक्ट होते? या सगळ्या गोष्टीचा तपास जो आहे तो आता सीबीआय करणार आहे. सीबीआयने एक एक करून दररोज एका व्यक्तीचा, एका शिक्षकाच्या मुसक्या ज्या आहेत ते आवळायला सुरुवात केलेली आहे. ताबडतोब सीबीआय समोर हजर केलंय. काल 7:30 वाजता हजर केलं, संध्याकाळी अटक झाली. आज साधारणपणे 4 वाजता सीबीआय कोर्टात दिल्लीत हजर केलं आणि 9 दिवसाची कोठडी आली आहे. साधारण 9 ते 10 लोकांना आतापर्यंत याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांचा रोल याच्यामध्ये महत्वाचा आहे. एक तर खरं तर महाराष्ट्र हा पुरोगामी शिक्षणाने पुढे गेलेला राज्य आहे आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने लोक जेव्हा पुढे नक्कीच अशा पद्धतीने ज्यावेळी एका पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्राचं कनेक्शन आणि एक नाही तर 5, 6, 7, 8 माणसं ज्यावेळी या प्रकरणात येतात त्यावेळी हा प्रकरण फार मोठं होतं. मी थेट लातूरला जातोय. लातूरहून आमचे प्रतिनिधी श्रीराम आपल्यासोबत जोडले जात आहेत. खरं तर परीक्षेनंतर गाजणारं, परीक्षेनंतर कौतुकानं पाहणारं लातूर आता मात्र सीबीआय चौकशीच्या रडारवर आहे. काय चित्र आहे लातूरचं? काय या सगळ्या प्रकरणात कशा पद्धतीनं चौकशी सुरू आहे सीबीआय पथकाकडनं? नक्कीच नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला काही धागेदोरे सापडले नंतर सीबीआयचं एक पथक गेल्या 2-3 दिवसांपासून लातूरमध्ये आहे आणि सुरुवातीला गेल्या शुक्रवारी ज्यावेळेस मोठेगावकर यांची सीबीआयच्या पथकानं जवळपास 9 ते 10 तास चौकशी केल्यानंतर पुन्हा काल त्यांची पुण्यामध्ये चौकशी करण्यात आल्याची माहिती समजते आणि आज सकाळी ज्यावेळेस सीबीआयनं त्यांना ताब्यात घेतल्याचं वृत्त लातूरमध्ये धडकलं त्यावेळेस लातूर त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. नक्कीच आता आपण पाहतोय की एकीकडं मोठेगावकर यांना सीबीआयनं ताब्यात घेतलेला असताना दुसरीकडं सीबीआयचं एक पथक मात्र लातूरमध्ये अद्याप एक ठाण मानून आहे. आज सकाळी सीबीआयच्या पथकानं मोठेगावकर यांच्या कोचिंग क्लासेसच्या कार्यालयात येत पुन्हा एकदा आणखी तपासणी सुरू केलेली आहे. दुपारनंतर पुन्हा एकदा हे पथक कोचिंग क्लासच्या कार्यालयावरती आलं आणि त्यांनी तपासणीला सुरुवात केलेली आहे. एकंदर या प्रकरणामुळे लातूरचं जे शैक्षणिक क्षेत्र आहे त्यामध्ये याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे सध्या. नक्कीच थेट पुण्याला जातोय. ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत. खरं तर प्रत्येक पेपरफुटी प्रकरणानंतर त्यातील आरोपी प्राध्यापक यांच्यापर्यंतचा तपास जातो. यावेळचं चित्र वेगळं आहे. थेट विद्यार्थ्यांपर्यंत आता सीबीआय आणि चौकशी पथक पोहोचलेले आहेत. विद्यार्थी, पालक, यातले शिक्षक या सगळ्यांची चौकशी होते. आत्ता पुण्यातलं काय चित्र आहे ज्ञानेश्वर? अगदी बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर मिळवण्यासाठी पैसे दिले होते, ज्या पालकांनी पेपर मिळवण्यासाठी पैसे दिले होते, अशा विद्यार्थ्यांची, अशा पालकांची पुण्यात सीबीआय कडून चौकशी सुरू आहे. हे सगळं नेक्सस कशा पद्धतीनं चालत होतं याचा तपास आता सीबीआय करत असल्याचं बघायला मिळतं. आपण दुपारच्या वेळात जर बघितलं असेल तर सीबीआयच्या हेडक्वार्टरमध्ये पुण्यात काही विद्यार्थ्यांना चौकशीसाठी आणण्यात आलेलं होतं. काही पालकही नांदेड आणि लातूर परिसरातले सीबीआयच्या या हेडक्वार्टरमध्ये असल्याचं आपल्याला समजलं होतं. पेपर फुटी प्रकरणाच्या संदर्भानं या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांची सीबीआयच्या टीमकडून चौकशी केली जाते. हे नेमकं कुठून बाहेर आलं, कोणी पेपरसाठी किती पैसे घेतले, किती विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीला पेपर देतो अशा पद्धतीचं आश्वासन कोणी दिलं आणि त्याच्यासाठी किती पैसे आतापर्यंत मोजले गेलेत, याची सगळी शहानिशा जी आहे ती ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर विकत घेतलेत त्यांच्याकडून सीबीआयच्या टीमला करायची आहे. आणि याच सगळ्या प्रकरणात जर आपण बघितलं असेल तर पुण्यातून जी मनीषा मांढरेला अटक झाली, त्यासोबतच मनीषा वाघमारेला अटक झाली, या सगळ्या लोकांचा जो रोल आहे, यांच्यात कशा पद्धतीने हे सगळे विद्यार्थी संपर्कात आले. नक्कीच एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर आता चौकशी नेमकी कुठल्या मुळापर्यंत जाते आणि आणखीन कोणते चेहरे समोर येतात याकडे आपलं लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वरी अपडेटबद्दल.